बाहेर वाढली. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं तरुणांचे पण हाडबिडे जाम झालेत है ना. एकदम मुवमेंट कमी झाल्यात आहे ना. सगळ्यात भारी मुवमेंट या बेस्टच्याच आहेत. बघा प्रियजनांनो, सुंदर असं स्तोत्र जे आहे आपल्याकडे आलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कसं ऐकतो, प्रेज द लॉर्ड, यासाठी आपल्याला जपायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे, ऐकलंय कसं समजणार? जेव्हा एखादा व्यक्ती ऐकलं त्या पद्धतीनं करतो तेव्हा समजतं की त्याने ऐकलंय. प्रेज द लॉर्ड. आज बघा, आज आराधना चालू आहे आणि लोक गोधडीत आहे ना. किती दुःखाची गोष्ट आहे ती, है ना. किती दुःखाची गोष्ट आहे की आज आराधना चालू आहे पण लोक या ठिकाणी आले नाही. प्रेज द लॉर्ड. लोक जे आहे गोधडीमध्ये आहेत. जे आले त्यांच्यासाठी धन्यवाद. असं नाही की नाही आले, आलेत, त्यांच्यासाठी प्रभूला धन्यवाद. प्रभूने त्यांना पोहोचवलं. प्रेज द लॉर्ड. परंतु जे आले नाही यावरूनच समजतं की ते कसे ऐकतात. प्रेज द लॉर्ड. ते कसे ऐकतात. जर त्यांनी व्यवस्थित ऐकलं असतं, जसं ब्रदर प्रकाश म्हणाले की कान सगळ्यांनाच आहे, 2-2 कान सगळ्यांनाच आहे, परंतु ह्या कानातनं ऐकल्यानंतर ते जातं कुठे? ते म्हणे पहा, नळी काय म्हणतात ते, नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेले. आता बोलायची गरज नाही, आता पटपट पटपट पट म्हणी येतात है ना. इकडून तिकडं काय माहिती का काय होतं, आपण इकडून ऐकलं इकडून सोडून देतो असं होतं ना. त्या पद्धतीनं बऱ्याच वेळा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये, तुम्हाला माहिती ना, देवाचं वचन जे आहे, एक व्यक्ती प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना म्हणत होता, देवा हे वचन 1 फूट खाली येऊ दे. मी सांगितलं होतं हे उदाहरण तुम्हाला, 1 फूट खाली येऊ दे. तर दुसऱ्याला समजलंच नाही 1 फूट खाली कुठे येऊ दे. त्याला वाटलं की कुठंतरी काहीतरी लटकलेलं आहे आणि त्याला 1 फूट खाली घ्यायचंय देवाचं वचन कुठंतरी. नाही, 1 फूट खाली म्हणजे इथं नाही, येत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा वचन कुठं जरी गेलं ना काहीतरी काम करतं, पण वचन जर गेलंच नाही तर काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. वचन अंतःकरणात जाणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर रीतीमध्ये आज स्तोत्र झाली, गीतं झाली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाचे गौरव झालं. माहितीये तुम्हाला, आज जेव्हा आपण आराधना करत होतो, मी तुम्हाला सांगतो, त्याच्या अगोदर थंडीचं वातावरण होतं, थंडी होती खूप. परंतु जशी आराधना केली ना, मी तुम्हाला सांगतो, आता कोणाला थंडी वाजत नसणार. कमीत कमी ज्याने आराधना केली, मी तर केली बाबा जोरदारात, बाकीच्यांनी पण केली, पण एक थंडी निघून गेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक ऊर्जा जी आहे ती संचारलेली. प्रेज द लॉर्ड. प्रभू सहाय्य करतो. त्याच्या लोकांना हवं नको ती प्रत्येक गोष्ट प्रभू काय करतो, वेळेवरती प्रोव्हाइड करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजचा आणखी एक समय प्रभूने त्यांच्या नावाचा गौरव करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये बनवून दिला, यासाठी धन्यवाद. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या देवाला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवाची योजना काय, तुम्हाला माहिती का? आज लोक परेशान का बरं आहेत, आज लोक अडचणीत का बरं आहेत? देवाचे शब्द येतो पण त्यांना तो ओळखता येत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा शब्द येतो पण त्यांना तो ओळखता येत नाही. देव त्यांच्या सोबत आहे पण तरीही त्यांना कळत नाही की देव आमच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. देव त्यांना गाईड करत आहे, देव त्यांना मार्गदर्शन करत आहे. देव म्हणजे देव पाहत आहे पण त्यांची घ्यायची इच्छा नाहीये. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये आज व्यक्ती जो आहे देवाला मागत आहे, देवाला आळवत आहे आणि देव ज्यावेळेस येते, बघा अनेक लोक जे आहे प्रार्थना करतात, प्रभू हे दे हे दे. आणि मग लोकांची कशी अपेक्षा असते बघा, आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपण अशी प्रार्थना करतो की मला ते मिळावं कुणाच्या तरी द्वारे. प्रेज द लॉर्ड. पण आपण ठरवतो की ती गोष्ट पूर्वीकडून यावी, पण प्रभूची इच्छा नाही ती पूर्वीकडून यावी. प्रभूची इच्छा आहे पश्चिमेकडून यावी, तर प्रभू देणार. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू काय करणार, ती गोष्ट अवेलेबल करून देणार. प्रभूला ती गोष्ट कशी करायची हे प्रभूला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला ती गोष्ट कशी करायची ही प्रभूला ठाऊक आहे. म्हणून जे आहे प्रभू काय करतो, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये देतो आणि देवही करतो. द्यायचा प्रभू देत असताना प्रभू देतो, परंतु काय होऊन जातं, बऱ्याच वेळा आपल्याला ते समजत नाही.
काही प्रभू देत आहे, प्रभू माझ्या जीवनात कार्य करत आहे, त्यानुसार लोक सरेंडर करत नाहीत. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला बघायचं आहे की माझ्या जीवनामध्ये मी प्रभूला जाणलंय का, मी माझ्या जीवनामध्ये प्रभूचा आवाज ओळखलाय का. जेव्हा आपण देवाचं वचन पाहतो, रोमकरास पत्र त्याचा 11वा अध्याय 33 आणि 34 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला काय सांगते आपण बघू. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले, अथवा त्याचा मंत्री कोण आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे बघा. देवाचं वचन सांगतं, आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्यांचा मंत्री कोण होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा या ठिकाणी बघत असताना आपण पाहतो की प्रभूचे नियोजन जे आहे, प्रभू नियोजनबद्ध परमेश्वर आहे. प्रभू प्रत्येक गोष्ट नियोजनाने करणारा परमेश्वर आहे. प्रभू प्रत्येक गोष्ट जी आहे व्यवस्थेनं मांडणारा करणारा परमेश्वर आहे. तो मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलं, एलियाने प्रार्थना केली, पण प्रार्थना केली परमेश्वराने ती ऐकली. का ऐकली? कारण एलियाने काय केलेलं आहे, प्रथमतः काय केलं, वेदी. प्रेज द लॉर्ड. वेदी नीट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. एलियाने काय केलेलं आहे, वेदी जी आहे ते नीट केलेली आहे, वेदी ठीकठाक केलेली आहे. आणि जेव्हा वेदी ठीकठाक केली, परमेश्वराला भावतो, परमेश्वराला प्रसन्नयुक्त अशी ज्यावेळेस वेदी तयार केलेली आहे, त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, परमेश्वराचा आत्मा उतरून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वराच्या आत्म्याने ते बलिदान त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जो आहे नियमांचा परमेश्वर आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, नियमानुसार त्याची आराधना आपल्याला करायची. प्रेज द लॉर्ड. नियमानुसार आपल्याला प्रभूची आराधना करायची. प्रभूला धन्यवाद की प्रभू आज आपल्याला शिकवते. जेव्हा देवाचे नियम आपल्याला कळत नाहीत, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला देवाची योजना कळत नाही, जेव्हा देवाची योजना समजत नाही, त्यावेळेस प्रामुख्याने आपण काय केलं पाहिजे, कोण सांगत, प्रार्थना केली पाहिजे. अजून काय केलं पाहिजे, पेशन्स ठेवलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. गुड. अजून काय केलं पाहिजे. देवाचं काम कसं होतं, या देवाच्या योजनेची किंवा देव आपल्या जीवनामध्ये जे गोष्ट करणार त्याची वाट आपण पाहिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज देवाकडून आपल्याला प्राप्त करायचं आहे, परंतु आपल्याला वाट पाहण्याची तयारी नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाट पाहण्याची तयारी नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, जर साधारणतः एक घर जर बांधायला सुरुवात केली तर लगेच असं होतं का घर बांधणं, चुटकीमध्ये होतं का. मी एका महिन्यात जे आहे ते घर बांधून मोकळं झालो, चार तळाचं, असं होतं का, नाही होत. काय लागतं, वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला समय लागतो. आणि जी गोष्ट वेळ लावून केली ती गोष्ट कशी होते, मजबूत होते. बघा ना, आताचे आपले घर बघा. आज आपण घर बनवतो, आपले घर 3-4 महिन्यात तयार होतात. तयार होऊन आपण इनॉग्रेशनला जातो तर भेगा पडलेला राहतो. पण जुने मॉन्युमेंट्स पहा तुम्ही, जुने किल्ले बघा, ज्याला बनवायला 16 वर्ष लागली. प्रेज द लॉर्ड. ज्याला बनवायला 50 वर्ष लागली, काहीला 100 वर्ष लागली. असे जे मॉन्युमेंट जे बनलेले आहेत, ते मॉन्युमेंट जे आहे ते जे त्याच्या म्हणजे ते जे बनलेले वास्तू जे आहेत, जेव्हा आपण त्या पाहतो त्याच्यात भेगा आहेत का, आज पण नाहीये. का? कारण ते बांधण्यासाठी काय घेतला, त्यांनी वेळ घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर जो आहे ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला बनवण्यासाठी परमेश्वर वेळ घेत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वेळ घेत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी समय आहे. जेव्हा आपण मोशेच्या जीवनामध्ये पाहतो, मोशेच्या जीवनामध्ये 40 वर्ष त्याला कुठं ठेवलेलं आहे, फारोच्या घरात. युद्धकला शिकवली. फारोच्या घरामध्ये युद्धकला शिकवली, त्याला शास्त्र पारंगत केलेला आहे. तो विद्येमध्ये तो वाढत गेला, तो भाषण कलामध्ये वाढत गेला, तो कोणालाही चित्करी असा मोशे. प्रेज द लॉर्ड. पण 40 वर्षानंतर त्याला ज्ञान दिलं की तू कोण आहेस, तू यहुदी आहेस, तू इब्री आहेस. आणि जेव्हा त्याला कळलं, त्याला रानात भटकवलेला.
त्याला रानात भटकवलं, त्याला मेंढपाळपणा शिकवला. प्रेज द लॉर्ड. त्याचा जो सासरा जो आहे त्याचं मेंढर होती, त्याची मेंढर त्याने राखली, मेंढपाळपणा तो त्या ठिकाणी शिकला रानात 40 वर्ष. त्या 40 वर्षामध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन पुढचे 40 वर्ष त्याच रानातून इस्रायल लोकांना पार नेण्यासाठी त्याला वापरला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आयुष्याचे टप्पे ठेवतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे, जे लहान लेकरू ज्यावेळेस जन्मतं त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टप्पे आहेत. ज्यावेळेस ताना लेकरू जन्मतं त्याला नाही समजत, ते बालपण आहे, एक बाल्य अवस्था आहे. बाल्य अवस्था आहे. त्या बाल्य अवस्थेमध्ये एक वेगळं अवस्था आहे, मग शालेय अवस्था जी आहे, मग तरुण अवस्था आहे. अशा प्रत्येक अवस्था जीवनामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक अवस्थेमध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीचं वागणं आहे, स्वभाव आहे, जबाबदाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. जसं जसं मोठं होतं तसं तसं प्रभू जबाबदाऱ्या देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू एकदम देत नाही. आपल्याला जरी वाटत असलं ना की हा सगळं ओके, नाही, प्रभूला नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं आपलं पाहणं हे देवाचं पाहणं नाही. प्रेज द लॉर्ड. आपलं पाहणं हे देवाचं पाहणं नाही. एक वेळ येतो तेव्हा परमेश्वर युटिलाइज करतो. प्रेज द लॉर्ड. एक वेळ येतो जेव्हा परमेश्वर देतो. प्रेज द लॉर्ड. एक समय असतो जो परमेश्वराचा कार्य करण्याचा समय असतो. आपण उपदेशकाच्या पुस्तकामध्ये पाहिलं की परमेश्वराचा कार्य करण्याचा समय असतो. लावण्याचा समय वेगळा, उपटण्याचा समय वेगळा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा समय आहे. परमेश्वर एकाच वेळेस सर्व गोष्टी कळत नाही. परमेश्वराचे नियोजन कोणाला कळत नाही. आज काय आहे यावरती आपला उद्या डिपेंड आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज जे आपल्याला बनवत आहे त्याच्यावर परमेश्वर आपला उद्या घडवत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जसं आपण उदाहरण पाहिलं, शौलाचं उदाहरण जे आहे ब्रदर प्रकाश यांनी दिलं की शौल जो आहे त्याला परमेश्वराने निवडलं. परमेश्वराने निवडलेला इस्रायलाचा पहिला राजा, परंतु त्याने काय केलेलं आहे, परमेश्वराचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज्ञापालन, ती आज्ञापालन त्यांनी झुगारली आणि म्हणून परमेश्वराने काय आहे त्याला राजपदावरून झुगारून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो ती करत होता, ज्यावेळेस तो ते कार्य करत होता, त्याला ती गोष्ट चुकीची वाटलेली आहे का? बघा, एक गोष्ट आहे, जेव्हा एक व्यक्ती चूक करतो तेव्हा चूक करत असताना त्याला कधीच जाणवत नाही की मी चूक करत आहे. हा एक महत्वाचा विषय. त्या चुकीमध्ये जीवन जगत असताना तो काय करत असतो, त्या चुकीला तो बरोबर समजत असतो. शौल पहिला, त्याने काय केलेलं आहे, त्याने अवज्ञा केलेली आहे. जे परमेश्वराने सांगितलं नाही त्या सर्व गोष्टी तो घेऊन आलेला आहे, त्याचा त्याने संहार केलेला नाही. आणि काय झालेलं आहे, परिणाम स्वरूपी त्याला परमेश्वराने झुगारून दिलेला आहे. त्याचं राजपद झुगारलं, त्याच्या पिढीचं राजपद झुगारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरा जो शौल जो आहे त्याच्या जीवनामध्ये तो जे करत होता, जो नवीन करारातील शौल जो आहे तो जे करत होता त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्याला ज्ञात नव्हतं मी चुकीचं करत आहे तोपर्यंत तो त्या गोष्टी करत होता. परंतु जेव्हा त्याला ज्ञात झालं, जेव्हा त्याला कळालं, तेव्हा तो पूर्णत्व बदलून गेला आणि बदलून तो एक वेगळा पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आवडणारा पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आहे ना आज्ञापालन खूप आवडतं. जेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि जेव्हा प्रभू येशूने दर्शन देऊन त्याला म्हटलं, शौला शौला माझा छळ का करतोस, त्या एका शब्दाने शौल बदलला. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या मार्गात चालू लागला. प्रेज द लॉर्ड. पण एका शौलाला समजलं नाही की मी चूक करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या शौलाचं नाव नाही बदललं, या शौलाचं नाव बदलून पौल ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर आपल्या नावाने आपल्याला ओळखतो आणि आपल्याला जाणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर आवाज देतो. आपल्याला काय पाहायला मिळतं, परमेश्वराने काय केलेलं आहे, ज्यावेळेस बाळ शमूएल जो आहे लहान होता त्यावेळेस परमेश्वराने काय केलेलं, त्याला आवाज दिलेला, शमूएला शमूएला. प्रेज द लॉर्ड. तो पहिल्यांदा गेला आणि त्याने म्हटलं, देवाच्या दासाला म्हटलं, तुम्ही आवाज दिला का मला? नाही. दुसऱ्यांदा गेला म्हणजे आवाज दिला का? म्हणजे नाही. तिसऱ्यांदा आवाज आला तेव्हा त्यांनी सांगितलं, देवाच्या दासाने त्याला म्हटलं, याजकाने त्याला म्हटलं, काय कर आता म्हण, महाराज काय आज्ञा मी ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर आपल्याला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला जाणतात, परमेश्वर आपल्याला पारखतात. आपल्यासाठी परमेश्वराचे नियोजन आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याला वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीला समय आहे. आज जर तुम्ही लहान लहान लेकरांकडून अशी अपेक्षा केली का लहान लेकरांनी काय करावं, आमच्यासारखं शहाणं व्हावं, होईल का? नाही होणार. प्रेज द लॉर्ड. लहान लेकरांकडून अशी अपेक्षा केली की लहान लेकरांनी काय करावं, लगेच आराधना करावी, झाडझूड करून घ्यावी. लहान लेकरांनी काय करावं, टेबल खुर्च्या उचलाव्या लावाव्या, होईल का? नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ते लहान आहेत, ते अजून डेव्हलप नाही आहे. पण ते डेव्हलप झाले तर उद्या ते करतील की नाही करतील? प्रेज द लॉर्ड. वेळ आहे. हा वेळ सर्व काही ठीक करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, परमेश्वराची वेळ जेव्हा आपल्या जीवनामध्ये चालू आहे, या वेळेला आपल्याला संधी द्यायची. प्रेज द लॉर्ड. या वेळेमध्ये जेवढं होऊ शकेल. प्रेज द लॉर्ड. गेल्या काही दिवसामध्ये मी त्या गोष्टी माझ्यामध्ये करत आहे. परमेश्वर मला ते करण्यासाठी सहाय्य करत आहे. आपल्याला जसं जसं अधिक दिवस मिळत आहेत, जसं जसं अधिक समय मिळत आहे, तसं तसं आपल्याला काय करणं जे आहे, आपल्याला आपल्यामध्ये परमेश्वराला न आवडणारी अशी काय गोष्ट आहे ती काय करायची, काढून फेकायची. प्रेज द लॉर्ड. ती गोष्ट आपल्याला काढून फेकायची प्रियानो. मग तर तसं जर केलं तरच आपण परमेश्वराला आवडणारे असे व्यक्ती बनू. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तसे आवडणारे व्यक्ती आपण बनणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांना एक विशेष गोष्ट सांगतो मी, त्यांनी फ्लेक्झिबल राहावं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कसं राहायला पाहिजे, फ्लेक्झिबल. म्हणजे परमेश्वर जसा मोल्ड करू इच्छिल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये लोखंड कडक होतं त्यावेळेस त्याला वाकवता येतं का? पण लोखंड गरम करून त्याला कोणताही आकार देता येतो. प्रेज द लॉर्ड. गरम करताना लोखंडाला त्रास होत असेल, तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा परमेश्वराला आपल्याला बनवत आहे ना, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अधिक समस्या आहेत, अधिक अडचणी आहेत, अधिक कष्ट आहेत, दुःख आहेत. पण त्या दुःखामध्ये देव आपल्याला बनवत आहे हे लक्षात असू दे. पण तुम्ही बनत असताना जेव्हा आपण पाहतो की जेव्हा माती कुंभाराच्या हाती आहे आणि ती मातीनं जर का ठरवलं की मला बनायचंच नाहीये, तर ती बनेल का? नाही बनणार. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, मी नेहमी सांगत असतो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये असंख्य परीक्षांचा मोठा डोंगर उभा आहे, याचा अर्थ पुढे काहीतरी ब्लेस्ड ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या संकटामध्ये दुष्ट आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये आपल्याशी असा खेळतो की आपल्याला काय करतो, परमेश्वराविरुद्ध आणि देवाच्या वचनाविरुद्ध संशय निर्माण करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आज आपल्याला जाणणं गरजेचं आहे प्रियांनो, आपल्याला प्रत्येक वेळेस जे आहे, आज आपल्याला परमेश्वराला भिवून जगण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ज्या त्या थोड्याशा क्षणिक दुःखामुळे आपल्याला देवापासून दूर जाता कामा नये. प्रभूने म्हटलं का, माझ्या मागे या, मी तुम्हाला सुखच देईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या मागे या, तुम्ही कधीच आजारी नाही पडणार. माझ्या मागे या, मी तुम्हाला काय करल, मी तुम्हाला गाडी, बंगला, मोटर, ख्याली खुशाली सगळं देईल. असं म्हटलं का प्रभूने? नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला एक गोष्ट प्रभूने आपल्याला सांगितले, जो मला खातो, मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, तो मला खातो तो माझ्याद्वारे जिवंत राहील. प्रेज द लॉर्ड. माझ्या मध्ये टिकून राहील, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ केलेलं आहे. प्रभूने आपल्याला तारण देऊ केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू म्हणतो, तुमच्या गरजा किंवा तुमच्या मागण्या प्रभूला कळत नाही, एवढा तो नासमज नाहीये. आपल्या गरजा आपल्याला प्रभू वेळेवर देखील देतो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे त्यांची उदाहरणं तुम्हाला मागील दिवसांमध्ये ऐकायला मिळाली. अनेक उदाहरणं आपण पाहतोय की प्रभू गरज प्रोव्हाइड करतो. सिस्टरने साक्ष दिली, याबेसला काय झालेलं, प्लास्टिकचा कण जे आहे पोटात गेला. रविवारचीच आमच्या समोर झालेली गोष्ट आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये राहिल्या आणि काय झालेलं आहे, त्यांनी प्रार्थना केली, याबेस मनातल्या मनात प्रार्थना केली आणि याबेस काय ओकला. काय करायची गरज पडली का? नाही. जेव्हा आपण देवाला काम करू देतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय होतं, परमेश्वर कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वासामध्ये आपण शंका ठेवून पाहू आता देव करतो की नाही करतो, नाही मग नाही होणार. प्रेज द लॉर्ड.
आपल्या जीवनामध्ये एक दृढ विश्वास जो आहे, जो आढळ अशा पद्धतीचा विश्वास आहे, तो देवामध्ये असणं खूप गरजेचं आहे. देवाच्या योजना कुणाला समजतात? प्रेज द लॉर्ड. देवाच्या योजना, त्याच्यामध्ये 34 वचन जर वाचलं तर अजून थोडंसं क्लिअर होईल. 11:34. प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता? प्रेज द लॉर्ड. प्रभूचा मंत्री कोणी आहे का? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याला जे आहे त्याला विशेषण देत जे आहे, जे आपल्याला शास्त्रामध्ये अनेक विशेषण प्रभूला पाहायला मिळतात. अनेक विशेष नाव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व गुण संपन्न, अशा अनेक नावांनी जे आहे आपण आपल्या परमेश्वराला त्या ठिकाणी श्रेष्ठत्व देतो. प्रेज द लॉर्ड. गौरव करतो. असा तो परमेश्वर आहे. त्याला कोण सांगणार आहे की तू माझ्या जीवनात असं का करत आहे, तू टाइम का घेतेस? प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, त्याचा 2रा अध्याय, त्याचं 20 ते 22 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, राजा नबुकदनेस्सर याला स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचा अर्थ दानिएलाने सांगितला आणि तेव्हा दानिएल जे आहे बोलत असताना दानिएल म्हणतो, त्याचा 2रा अध्याय 20 ते 22. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजांना स्थानपन्न अथवा स्थानभ्रष्ट करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते. त्याच्याजवळ प्रकाश बसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो. बस वाचलं ना 20-22 पर्यंत. ओके. या ठिकाणी बघा, राजांना स्थानपन्न आणि स्थान भ्रष्ट करणं ईश्वराच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने शाऊलाला निवडलं. शाऊलाला अशा पद्धतीने निवडलं की त्याला त्याचं बाहुबळ पाहून शाऊलाला निवडलं. पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस दाविदाला निवडलं, त्यावेळेस असा व्यक्ती निवडला, दुसऱ्यांदा राजा निवडला, त्यावेळेस थोडा बलशाली आहे, ना घरातला श्रेष्ठ आहे, ना कुठल्या गोष्टीमध्ये निपुण आहे. त्याला एकच गोष्ट येत होती, मेंढपाळकी. प्रेज द लॉर्ड. त्याला एकच गोष्ट येत होती, मेंढपाळकी येत होती. त्याला एकच माहित होतं, माझ्या मेंढराचा नाश नाही झाला पाहिजे. त्या मेंढराचा नाश नाही झाला पाहिजे म्हणून एकदा अस्वल फाडून टाकलं, एकदा सिंह फाडून टाकला मेंढरांसाठी. एवढं त्याच्यामध्ये त्या मेंढरांना सांभाळण्याचं झील होतं. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने काय केलं, त्याला निवडलेला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची योजना आपल्याला नाही कळत. एकाला स्थानपन्न करणं, एकाला भ्रष्ट करणं परमेश्वराची योजना आहे. हे परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांनी जर म्हटलं की, लोक ज्यावेळेस म्हणतात की त्याला परमेश्वराने कसं निवडलं, मला का नाही. प्रत्येकाची योजना परमेश्वराच्या जीवनामध्ये वेगळी. परमेश्वराची योजना प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने वेगवेगळी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर योजना करणारा परमेश्वर आहे आणि तो त्याच्या वेळेला सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे. तुम्हाला माहितीये, बायबल जे आहे, या बायबलच्या पुस्तकामध्ये टाइम लूप जो आहे याला खूप महत्व आहे. प्रत्येक पिरियडचा एक विशिष्ट टाइम पिरियड आहे आणि त्या टाइम पिरियड मध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. जर तुम्हाला मी पहिले सांगितलं की एक परमेश्वराचा डायरेक्ट इंटरॅक्ट होण्याचा टाइम पिरियड होता, ज्यावेळेस परमेश्वर मानवाला डायरेक्ट इंटरॅक्ट होत होता. दुसरा परमेश्वराचा पिरियड होता, ज्या पिरियड मध्ये परमेश्वर जे आहे याजकांच्या द्वारे बोलत होत. तिसरा पिरियड होता, संदेष्टांच्या द्वारे परमेश्वर बोलत होत. चौथ्या पिरियड मध्ये पाहायला मिळतं प्रभू येशू स्वतः आलेला आहे परमेश्वरातला. जेव्हा आपण पाहतो की त्याने काय केलं, ज्याला कोणी पाहिलं नाही त्या परमेश्वराला त्याने आपल्याला काय केलं, इंट्रोड्यूस करून दिलं. स्वतः तो आला, परमेश्वर स्वतः आलेला. आणि चौथ्या फेज मध्ये आता काय आहे, मंडळीच्या द्वारे तो जगाला प्रकट होतो. म्हणून जो आहे प्रभूसाठी हा टाइम लूप जो आहे हा खूप महत्वाचा आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण या टाइमचे आपण एक सहभागी आहोत. परमेश्वराच्या वेळेमध्ये आपण सहभागी आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपण जेव्हा वेळ ठरवतो 9:30 ते 12:30 आपली आराधना आहे, या टाइम लूपला पण परमेश्वराने स्वर्गात सेव्ह केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या टाइम लूप मध्ये पण परमेश्वर जो आहे त्या आशीर्वादांची रेलचेल देत असतो. लोकांना कळत नाही कदाचित,
अनेक ठिकाणी आज आराधना चालू आहे, अनेक विश्वासी त्या आराधनेमध्ये नाहीये. प्रेज लॉर्ड. याही ठिकाणी अनेक विश्वासी आलेले नाहीये. प्रेज लॉर्ड. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या टाइम पिरियडचं माहिती नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बऱ्याच लोकांना परमेश्वराची वेळेची समज नाही, बऱ्याच लोकांना परमेश्वराच्या निवडीची समज नाही, बऱ्याच लोकांना मी कोण आहे याची समज नाही, या बऱ्याच लोकांना देवाचीच समज नाही. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज ही वेळ आहे. कारण बघा, हे लहान लेकरू आहे, आता लहान लेकरू आहे, हे लेकरं लहान आहेत या ठिकाणी, भरभर असे वाढतील, पटकन शाळेत टाकतात. शाळेत इतके भरभर वाढतील की 10वीला आले म्हणल्यावर तुम्ही पळपळ कराल, असं होईल. तुम्ही म्हणाल, बघा आपल्याच वयाबद्दल जर का म्हटलं ना, तुम्ही कधी बसता आणि तुम्हाला एक क्षण असा आठवतो आणि असं वाटतं कालच तर झालं. बघा तुम्ही, असा एखादा क्षण असतो आणि तो क्षण आठवून तुम्हाला असं वाटतं, अरे याला 20 वर्ष झाली, आणि तुम्हाला तर असं वाटतं ते कालच झालंय. हा टाइम लूप आहे. प्रेज लॉर्ड. हा टाइम लूप आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या या टाइम लूप मध्ये आहात, तेव्हा लक्षात ठेवा, गेलेला वेळ वापस येणार नाही. प्रेज लॉर्ड. गेलेला वेळ वापस येणार नाही. अनेक लोक म्हणतात, मला देवाची सेवा करायची आहे, पण देवाची सेवा करायची आहे, मला जबाबदाऱ्या आहेत. मी अशा अनेक लोक पाहिले. या जबाबदाऱ्यामध्ये मला सेवा नाही करणं होतं. मग काय होतं? मग मी काय करत? रिटायर झाल्यावर सेवा करत. काय होतं? धावपळ करतात, आणि ज्यावेळेस देवाचा समय असतो कार्य करण्याचा, त्यावेळेस ते देवाचं कार्य करत नाही. आणि काय होतं? रिटायर होतं. रिटायर झाल्यानंतर काय होतं? नाही, बॉडी तर काम करतच नाही, परंतु काय होतं, तोपर्यंत लेकरं झालेलं असतात, नातवंड झालेलं असतात. मग ते काय म्हणतात, आता नातवंडाला सोडून मला जाता येत नाही, आता यांना मला पाहायचंय. आणि काय होतं, कुठंतरी देवाने तुमच्यामध्ये जी क्षमा, जी आग निर्माण केलेली होती, ती काय होते, विझवून जाते. म्हणून म्हटलं, मनुष्याचं आयुष्य 60 वर्ष, 70 वर्ष, शक्य असलं तर 80 वर्ष, पण त्याचं डामडोल किती कष्टमय आणि दुःखमय आहे. ते लगेच सरते व मनुष्य निघून जातो. हालेलुया. या टाइम लूप मध्ये, या टाइम पिरियड मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, मला देवाने का निवडलं, का मला इंट्रोड्यूस झाला परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे, हा जो परमेश्वर जो आहे निवडतो. प्रेज द लॉर्ड. बघा, एक असतं इलेक्शन आणि एक असतं सिलेक्शन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय करतो? इलेक्शन घेतो का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर इलेक्शन घेतो. दावीदाला राजा करावं, कोणाची इच्छा आहे? सगळ्यांनी हात वर केला, करा दावीदाला राजा. असं केलं? परमेश्वरानं म्हटलं, जा दावीदाला राजा कर. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ते छोट्याशा दावीदाला राजा केला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सिलेक्शन करतो, इलेक्शन नाही करत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हा नाही बघत हा किती निपुण आहे. परमेश्वराने पेत्राकडे जाऊन म्हटलं का, अरे मासे लय भारी पकडतो गड्या, हा मासे पकडून आहे ना सगळ्याला खाऊ घाली, म्हणून पेत्राला निवडलं. परमेश्वराने असं केलं का? परमेश्वराला माहित होतं, प्रभूला सगळं माहिती, येऊदा मला उद्या धरून देणार आहे, पण म्हटलं का असं धरून देणार आहे, याला कशाला पकडायचं, याला कशाला नाही, असं केलं का? परमेश्वर जो आहे, जेव्हा परमेश्वर आपल्याला निवडतो ना, परमेश्वर आपल्या कुठल्या क्वालिटीवर नाही निवडत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशांना निवडतो ज्याला लोक म्हणतात की हा काहीच कामाचा नाही, आणि तिथून परमेश्वर त्याचं काम सुरू करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे तो अद्भुत आहे प्रियांनो. परमेश्वराच्या योजना आपल्याला समजत नाही. देवाचे जे आपल्या संबंधाच्या योजना आहे ते आपल्याला कळत नाही प्रियांनो. जेव्हा इर्मयाच्या पुस्तकामध्ये 29:11 मध्ये जेव्हा ते योजना जे आहे, हा वचन जे आहे सर्वांना सुपरिचित आहे, सर्वांना आवडणारं असं वचन आहे, परंतु हे होण्यासाठी, हे पूर्ण होण्यासाठी समयाला कार्य करू द्यावं लागतं.
देवाच्या समयाला कार्य करू द्यावं. काय आहे ते वचन? परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतात की तुमच्या संबंधाने माझे जे संकल्प आहेत ते मी जाणतो. आणि जर परमेश्वर जाणत असेल तर मग आपल्याला काय गरज आहे? प्रेज द लॉर्ड. वडील समजा अंकल या ठिकाणी आहे, अंकलला माहिती आहे मला माझ्या लेकरांना काय चांगलं द्यायचंय, कसं चांगलं द्यायचंय. लहानपणापासून त्यांनी लेकरं वाढवली, त्यांना माहिती आहे ना, मग लेकरांना काय घ्यायची गरज आहे? प्रेज द लॉर्ड. लेकरांना माहित करून घ्यायची गरज काय? जर त्यांना माहिती आहे मला माझ्या लेकराला बरोबर आता वर्ष संपतंय, यांची बॅग फाटलेली आहे, बापाला माहिती बॅग आणून देणं, त्यांनी दिली. प्रेज द लॉर्ड. आजही आपण काय करतो, आपल्या लेकराची जेव्हा जी गोष्ट संपली तेव्हा ती आणून देतो. प्रेज द लॉर्ड. आता याबेसला काय माहिती की मला कोणता कपडा घेणार आहे? याबेसला काय माहिती की मला कोणतं खायला देणार? त्याला कळत नाही. त्याचं सर्वस्वी डिपेंडन्सी आई वडिलांवरती आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जर आपला परमेश्वर आपल्याला सांभाळायला तयार आहे, मग आपल्याला एक गोष्टीची खात्री ठेवणं गरजेचं आहे, माझ्या जीवनामध्ये परमेश्वर मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कुठल्याच गोष्टीची कमतरता मला पडू देणार नाही. परमेश्वर मला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करेल. प्रेज द लॉर्ड. पण आज जे आहे, आणि तुम्हाला माहिती आहे परमेश्वर प्रोव्हाइड तर करतो, पण परमेश्वर उत्तमातलं उत्तम ते देतो. हे घर होत असताना लोक म्हणत होते काय गरज आहे तुम्हाला एवढ्या मोठ्या घराची, है ना? तुम्हाला छोटसच घर पुरेसं आहे, छोटेसे लोक आहे. पण परमेश्वर काय करतो? परमेश्वर अद्भुत ते देतो. प्रेज द लॉर्ड. होईल का तुमच्याकडून? जमल का हे? हा, ढकल का हे? हा, तुमच्यानं नाही होणार. हा, तुमच्याला मेंटेन नाही होणार, सांभाळल्याने जाणार, हप्ते भरल्याने जाणार, कसे करणार? परमेश्वर देतो त्यावेळेस उत्तमातलं उत्तम देतो. हालेलुया. इथं आल्यापासून तुम्हाला सांगतो देवाची अद्भुत कृपा आहे. एकदाही पाणी विकत घेतलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. इथं आल्यापासून तुम्हाला सांगतो देवाची इतकी कृपा आहे की शेजारी इतके छान मिळाले, बंधू वर्गासारखे शेजारी माझे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला असं कधीच वाटत नाही आम्ही परके होतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वर देतो ना, परमेश्वराने काय दिलं इस्रायलाला कनान दिला. आणि ज्यावेळेस 12 लोक ती हेरायला गेली जोडी जोडीने, त्यावेळेस त्यांनी काय पाहिलं? तेव्हा 5 जोडीनं काय पाहिलं? त्या ठिकाणी पाहिलं लोक बलवान आहेत, डेंजर आहेत, त्यांच्याकडे तलवारी आहेत, त्यांच्याकडे युद्ध कला आहे. ते एक जण आपल्या 100 भारी आहे. पण यहोशू आणि कालेबनं काय पाहिलं की तो दुधामधाचा प्रदेश आहे. प्रूफ घेऊन आले. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? द्राक्षांची घडं आणली. त्यांनी तो ऐवज तिथून घेऊन आले दाखवायला की केवढा घड आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ज्यावेळेस देतो ना, परमेश्वर उत्तमातले उत्तम देतो. आणि काय करतो? आपल्या शत्रूंच्या देखत आपलं उदो करतो. हालेलुया. परमेश्वर सहाय्य करतो. माहिती नव्हतं सेवा सुरू होईल, माहिती नव्हतं प्रभू कार्य करेल, पण इथं आल्याच्या नंतर प्रभूने ते कार्य जोरदार रीतीमध्ये सुरू केलं. प्रेज द लॉर्ड. आज आपण मंडळी या ठिकाणी बसलेलो आहोत प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराची योजना आपल्याला नाही कळत. एका माझ्या आईचे माझे कितीतरी वेळ वाद झाले एका गोष्टीवरून. का? की आम्हाला राहायला जागा नाही. हो, अशी परिस्थिती होती की तुम्ही सांभाळलं नाही, तुम्ही नाही केलं, तुम्ही राहायला जागा नाही. अशा वेळेस कितीतरी वेळा आमचे वाद झाले. परंतु तुम्हाला माहिती त्यावेळेस माझ्या एकच गोष्ट मला सांगायची, प्रभू देईल, प्रभू तुला उंच करेल, प्रभू तुला सर्व गोष्टी देईल, प्रभू तुला सगळ्यात उंच करेल. आणि प्रभूने माझ्या जीवनामध्ये मला तसं केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी परमेश्वराच्या नियमांना सरेंडर झालो ना प्रियांनो, परमेश्वराने कार्य केलं. परमेश्वर तोपर्यंत तुमच्या जीवनात कार्य करत नाही जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या नियमांना स्वतःला देवाच्या हातामध्ये देत नाही. प्रेज द लॉर्ड. काय गरजेचं आहे? आज स्वतःला देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे, आज देवाच्या वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे. आज परमेश्वर, आपला परमेश्वर जो आहे, तुम्ही सांगितलं परमेश्वराने काम करायचं, असं काही तो आपला मजूर नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपलं त्याचं काम जे आहे त्याच्या समयाला करणारा परमेश्वर आहे. कारण जर परमेश्वराने त्याचं काम त्याच्या समयाला केलं तर ते काम नष्ट होणार
नाही. माणसाने जर केलं तर माणसाने केलेलं काम नष्ट होऊ शकतं, परमेश्वराचं केलेलं काम कधी नष्ट होत नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण पाहिलं की परमेश्वराचे आपल्या संबंधाचे संकल्प कसे आहेत, आपल्या हिताचे आहेत, आपल्या कल्याणाचे आहेत. एवढंच नाही तर आपल्या भावी सुस्थितीची आशा देणारे, म्हणजे परमेश्वर आज जे करतात ना आपल्या जीवनामध्ये, ते उद्याची सेटलमेंट करण्यासाठी परमेश्वर आज करतात. प्रेज द लॉर्ड. की आपला उद्या सेटल्ड झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण उद्या जे आहे आपण असं वटगत नाही राहिलं पाहिजे, म्हणून परमेश्वर आज जे आहे वटगायला लावतो. प्रेज द लॉर्ड. आज परिश्रम करायला. म्हणून बापांचं पण असंच असतं. का बाप जे आहे हाणून मारून शाळेत पाठवतो लेकरांना? कशासाठी पाठवतो? का? कारण आज जर हा रडत रडत शाळेत गेला तर उद्या हसत हसत काम करेल. प्रेज द लॉर्ड. का? याच्या जीवनामध्ये मी कुठपर्यंत आहे, मी एका वेळापर्यंत, पण तिथून पुढे याला सांभाळायचं आहे, याला काहीतरी करायचं आहे, याला याच्या जीवनामध्ये याचा परिवार सांभाळायचा आहे. म्हणून आई वडील काय करत असतात? लेकरांना फोर्स देत असतात शिकण्यासाठी. प्रियानो, आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर जर आपल्याला काही गोष्टीसाठी फोर्स करत आहे तर आपल्याला परमेश्वराची योजना समजून घ्यायची. तुम्हाला माहिती आहे, असंच एक उदाहरण जे आहे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण पाहतो योहानाचं पुस्तक, त्या उदाहरणामध्ये आपण थोडंसं उदाहरणामधून अभ्यास करूया. त्याचा 11वा अध्याय. त्याचं 1 पासून वाचा. बेथाने येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावाच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगी देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. मार्था तिची बहीण व लाजर यांच्यावर प्रभू येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले. तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला. बस. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण काय पाहतो? मार्था आणि मरिया, ज्या मार्था, मरिया आणि लाजर यांच्यावर प्रभू फार प्रेम करत होता आणि यांच्यावर प्रभू फार प्रेम करत होता. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की लाजर जो आहे आजारी पडलेला आहे. लाजर आजारी पडला. प्रभू येशूला संदेश पाठवला गेला की लाजर आजारी पडला. त्यांचा विश्वास आहे की प्रभू येशू येईल आणि लाजरला बरं करू, कारण सगळ्याला प्रभू बरं करतो तर लाजरला का नाही बरं करणार? प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी काय केलेलं आहे? प्रभूला संदेश पाठवलेला आहे. प्रभूला संदेश पाठवला त्यावेळी प्रभूने एक संदेश त्यांना पाठवला की प्रभूने काय म्हटलेलं आहे? हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी, गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आता विषय काय आहे? माणसाचं एक लिमिटेशन्स आहेत विचार करण्याचे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराने आज्ञा केलेली आहे हा आजार त्यांच्या मरणासाठी, त्याच्या मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. परमेश्वराने जेव्हा सांगितलं मी तुझं बरं करीन, जसं आज आपण पाहिलं स्तोत्राच्या द्वारे की काय करेन? मी तुझ्यासोबत राहीन, तुझ्यासोबत चालेन. जेव्हा परमेश्वराने सांगितलं मी तुझ्यासोबत आहे, मग आपल्याला कचरायची काय गरज आहे? मग आपल्याला भिण्याची काय गरज आहे? जर परमेश्वर माझ्यासोबत आहे तर मग माझा विरोधी कोण? देवाचं वचन सांगतं जर परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे तर तुम्हाला प्रतिकूल कोण? आणि परमेश्वरच जर तुम्हाला प्रतिकूलतेमध्ये उभं राहिला तर मग तुम्हाला अनुकूल कोण? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर प्रतिकूलतेमध्ये उभं राहिला तर मग कोणीच नाही अनुकूल करू शकत, कोणीच नाही वाचू शकत. पण परमेश्वर आपल्याला अनुकूल असलं तर दुष्ट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. देवाचं वचन सांगतं की जगामध्ये जो आहे त्यापेक्षा मोठा तुम्हामध्ये वास करतो. प्रेज द लॉर्ड. तो आपल्यामध्ये आज वास करत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या जीवनाच्या द्वारे तो आपल्यामध्ये जगत आहे. प्रियानो, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी प्रभू येशू बोललेला आहे. प्रभू येशू बोलला, प्रभू येशूने त्यांना संदेश पाठवला आणि तो संदेश जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला. परंतु तरी देखील पुढे आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळतात ते वाचा 7 आणि 8. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट म्हणजे 6व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो की अजून 2 दिवस प्रभू तिथं राहिला. आता लाजर प्रिय आहे तरी प्रभू 2 दिवस त्या ठिकाणी राहिला. बरोबर.
प्रभू 2 दिवस त्या ठिकाणी राहिलेले आणि पुढे आता प्रभू 2 दिवसानंतर काय म्हणतात, त्या ठिकाणी प्रभू बोलत आहे की चला आपण काय करू, येऊ द्यात, काय करू, परत जाऊ म्हटलं. तर मग आता शिष्याने काय म्हटलं, आता तिथं परत जायचं. कारण जर का तुम्ही त्याच्या 10व्या अध्यायामध्ये वाचलं तर 10व्या अध्यायामध्ये मी आणि पिता एक आहोत या एका शब्दामुळे लोक त्याला दगडमार करायला त्याच्या पाठीमागे पळत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या एका शब्दामुळे. कारण त्यांचा ग्रह काय आहे, त्यांचं मानणं काय आहे, पिता हा स्वतःला परमेश्वर म्हणत आहे, म्हणून त्या ठिकाणी ते लोक काय करत आहे, त्याला अक्षरशः दगडमार करायला त्या ठिकाणी उभं राहते. आणि आता प्रभू म्हणत पुन्हा वापस जायचं. बघा, बऱ्याच वेळा देव आपल्या जीवनामध्ये असं करतो, आपल्याला बरंच पुढं आणतो, आयुष्यामध्ये बरंच पुढं आणतो आणि पुन्हा म्हणतो आता वापस जा, आता त्या लोकांकडे वापस जा. प्रेज द लॉर्ड. आता आपण म्हणतो देवा तुला तर माहिती ना ते कसे, तुला तर माहिती ना ते कसे, आणि आता पुन्हा मला त्यांच्याकडेच घेऊन चाललास तू. अगोदरच त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे, खूप ते वाईट वागलेले आहे, आता पुन्हा मला तिथंच नेतो का देवा तू. आता बघा प्रभूचं उत्तर काय ते बघा, वाचा पुढे 9-10. येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत. दिवसात जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रभू त्यांची समज कशी काढते बघा. दिवसाचे 12 तास असतात की नाही, या 12 तासामध्ये दिवसा माणूस एकच काम करत राहतो का, नाही. काय होतं, माणूस एका वेळेस एक काम, त्यावेळेस एक काम करतो, पुढच्या वेळेस दुसरं काम करतो, है ना. जसं उदाहरणार्थ महिला सकाळी पोळ्या करतात तर संध्याकाळपर्यंत पोळ्याच करत राहतात का, नाही. सकाळी त्यांचं जेवण बनवायचं, पोळ्या बनवायचं टाइम आहे त्यांचं झालं, मग त्यांचे दुसरे कामाला लागतात, है ना. वेळेवेळेला टाइम ठरवून दिलेला आहे. तसं प्रभू त्यांना म्हणते आता दिवसाचे 12 तास आहेत. त्याच्यामध्ये प्रभू पुन्हा अजून त्या ठिकाणी बोलताना त्यांना काय म्हणत आहे, त्या ठिकाणी प्रभू बोलत आहे बघा, दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू त्यांना एका गोष्टीची त्या ठिकाणी म्हणजे एक गोष्ट त्यांना सांगत आहे, त्यांना त्या उदाहरणाद्वारे सांगत आहे की मी आता त्यांना प्रकाशित करायला चाललेलो आहे. तेव्हा त्यांनी मला जाणलं नाही, त्यांनी प्रकाश जाणला नाही, म्हणून ते अडखळले. पण आता जेव्हा दिवस आहे, म्हणजे मी ज्यावेळेस ते आता पाहतील चमत्कार होताना, जेव्हा ते पाहतील त्यांच्या जीवनामध्ये कार्य होत आहे, तेव्हा तेच लोक काय करणार, जे विरोध करणारेच लोक काय करणार आहे, येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उगवत्या सूर्याला सर्व नमस्कार करतात. प्रेज द लॉर्ड. प्रभूने स्वतःला काय केलेलं आहे, स्वतःला जगासमोर जाहीर केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने स्वतःला जगासमोर जाहीर केलेलं आहे. आपल्यालाही बऱ्याच वेळा आहे ना, आपल्या प्रभूला जगासमोर जाहीर रीतीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, दाखवावं लागतं, एक्सेप्ट करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्यालाही प्रभूला बऱ्याच वेळा जगासमोर एक्सेप्ट करावं लागतं, जाहीर करावं लागतं, हो माझा प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तोपर्यंत देवाचं कार्य घडत नाही. आणि असं झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं, हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल. येशू त्याला त्याच्या मरणाविषयी बोलत होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे. हा. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी प्रभू त्यांना म्हणत आहे, आपला मित्र लाजर झोपला आहे. कारण अजून यांना काही माहिती नाहीये. चांगलंय, प्रभू झोपलाय तर त्याला जाऊन उठवू आपण. प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा उदाहरणांच्या द्वारे, प्रभू आपल्या जीवनामध्ये त्या समस्यांच्या द्वारे, कोणातरी लहान लेकराच्या द्वारे, कोणातरी भावा बहिणींच्या द्वारे प्रभू काय करत असतो, आपल्याशी बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपल्याला माहित नसतं, कारण ती गोष्ट बऱ्याच वेळा अनेक लोकांना किंवा आपल्या प्रत्येकाला पुढे काय होणार ते प्रभू अगोदर प्रकट करत असतो, पण उघड नाही.
प्रेज द लॉर्ड. उघड उघड नाही, प्रभू काय करत असतो, प्रगट करत असतो, परंतु ते आपल्याला समजत नाही, त्या गोष्टी आपल्याला कळत नाही. मग प्रभू पुन्हा त्या ठिकाणी त्यांना प्रगट करतात, लाजर मेलाय. पहिले त्यांना वाटलं की लाजर झोपलाय म्हणूनच ते बोलत आहे, परंतु तो त्या ठिकाणी काय करत आहे, प्रगट करत आहे, लाजर झोपला नाही, लाजर काय आहे, मेलाय. आणि मग ते आता परेशान झाले की लाजर जर मृत झालेला आहे, मग आता आपलं जाऊन काय त्या ठिकाणी फायदा आहे. तुम्ही जर पुढे जर बघितलं तर तो काय म्हणते बघा, आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊ. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा 15वं वचन महत्वाचं आहे. लाजर मेलेला आहे असं प्रभू सांगत आहे, आणि दुसरीकडे प्रभू हेही सांगत आहे की त्या ठिकाणी प्रभू बोलत असताना काय म्हणतो, 15वं वचन पुन्हा एकदा, आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. प्रभू, लाजर तर तुमचा प्रिय होता आणि तुम्ही म्हणता मला तुमच्या संबंधाने आनंद वाटतो, म्हणजे एक विरोधाभासी अशी गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे. असं वाटतं प्रभू लाजरवर प्रेम करत नव्हते का. त्या ठिकाणी बघा, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी आपण त्यांच्याकडे जाऊ. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रभू काय सांगत आहे बघा, पुन्हा प्रभूची मनीषा त्या ठिकाणी प्रगट करत आहे. प्रभू आनंदी का होत आहे, कारण तुमचा विश्वास आता वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. जी गोष्ट कधी घडू शकत नाही ती गोष्ट जेव्हा घडते, प्रेज द लॉर्ड, बघा, जी गोष्ट घडू शकत नाही ती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपण काय होतो, प्रभूमध्ये अधिक आपण बलवंत होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट कधी घडू शकत नाही, जेव्हा ती गोष्ट प्रार्थनेद्वारे घडते तेव्हा काय होतं, आपण प्रभूमध्ये अधिक मजबूत होतो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला आता ती गोष्ट त्यांना दाखवायची आहे. प्रभूला ती गोष्ट, प्रभूवर विश्वास ठेवण्यासाठी प्रभू आता त्या ठिकाणी प्रगट करायला जाते, त्यांना दाखवायला जाते. आणि प्रभू म्हणते मला आनंद वाटत आहे, कारण आता इथून पुढे तुम्ही जाणार, हालेलुया, मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. इथून पुढे जाणार की मी काय करू शकतो, माझ्याद्वारे तुम्ही काय करू शकता. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जो आहे ना, प्रभू आपल्याला प्रकट होतो आणि परमेश्वर दाखवतो की मी काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण काय करतो, आपण देवाची योजना आपल्या जीवनामध्ये, आपल्याला काय वाटतं की प्रभू आपल्या जीवनामध्ये हे नाही करू शकत, प्रभू ते नाही करू शकत. प्रभू म्हणतो हे करणार मी, ते नाही करू शकत का. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्या जीवनामध्ये सर्व काय करावे, सर्व शक्तिमान आहे. सर्व गोष्टी प्रभू आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी शक्तिमान आहे. परंतु जर प्रभू वेळ लावत आहे तर देवाला त्यांचा वेळ घेऊ द्या ना. प्रेज द लॉर्ड. देवाला त्यांचा वेळ घेऊ द्या ना, कारण देव जो आहे आपल्या जीवनामध्ये जेव्हा वेळ घेत आहे तेव्हा नक्कीच त्या वेळेनुसार आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू वेळेला देणारा परमेश्वर आहे. प्रभू त्याची योजना जी आहे, प्रभू ज्यावेळेस देतो ना, अद्भुतपणे देतो. प्रेज द लॉर्ड. अद्भुत आणि विशिष्ट असं देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू देतो ना, कोणी ते हिरावून नाही घेऊ शकत. प्रेज द लॉर्ड. कारण ते देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण देव नाही देत ना, त्यावेळेस जे आहे ती गोष्ट ती स्थिर नसते. प्रेज द लॉर्ड. पण देवाने दिलेली प्रत्येक गोष्ट स्थिर असते. दाविदाला काय अभिवचन दिलं देवाने, की मी तुझं राज्य काय कायम स्वरूपीच स्थापेन. आणि आजही ते चालू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते राज्य चिरस्थायीचं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्त जो आहे तो कुणाच्या वंशामध्ये जन्म घेतलेला आहे प्रभूने, दाविदाच्या वंशामध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हटलं दाविद वंशाचा राजा जो आहे तो येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आला. प्रेज द लॉर्ड. आज त्याचं राज्य चिरस्थायी. त्याच पद्धतीने प्रभू ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे अभिवचन देतो ना, ते चिरस्थायी स्वरूपाचं देतो. प्रेज द लॉर्ड. ते कोणी हिरावून घेणार नाही. प्रभूने सांगितलं ना, हे झालंय, विश्वास ठेवा, आमेन, झालंय. प्रेज द लॉर्ड. यांच्या जीवनामध्ये प्रभूने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विश्वास प्रबळ होण्यासाठी त्या गोष्टी घडत आहे. 16 आणि 17 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही ह्याच्या बरोबर मरायला जाऊ. येशू आला तेव्हा त्याला कळाले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी थोमा काय म्हणत आहे बघा, चला आपण याच्या सोबत मारायला जाऊ आता. आहे ना. बऱ्याच वेळा असं होतं आपल्या आयुष्यामध्ये, देवाचा दास सांगत असतात है ना, सकाळी लवकर या, थंडीचं लवकर या, है ना, थंडी आहे. देवाचा दासाने टाइम काय बदलणं नाही लावलं. आणि आपल्याला काय वाटतं,
हा बाबा लयच कठोर आहे, याला काय वरून खाली यायचं फक्त. आणि आम्हाला किती लांबून यावं लागतं, किती थंडी आहे, किती वातावरण बेकार आहे. प्रेज द लॉर्ड. तो मग काय म्हणत आहे, चला आता याच्यासोबत जाऊ मरायला आपण. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा आपल्याला देवाची योजना न समजल्यामुळे आपण काय करतो, बऱ्याच वेळा मानवी स्वभाव आपला प्रगट करतो, तरी देखील देव आपल्यावर प्रेम करत राहतो. पुढे प्रभू काय म्हणतोय बघा, 18 ते 24. बेथानी यरूशलेमेजवळ म्हणजे तेथून पाऊल कोसावर होती. तेथे यहूद्यापैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आजही जे काही आपण देवाजवळ मागा ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय आहे, आता प्रभू येशू आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता मरिया, मागच्या वेळेस काय झालेलं आहे, मरिया प्रभूच्या पायाजवळ होती आणि मार्था काय करत होती, पोळ्या लाटत होती, स्वयंपाक करत होती. तिला जास्त ताण पडला तर ती त्या ठिकाणी तणपण करून मानली, प्रभू मरियाला समजा नाही की मला काम पडलं इकडं. प्रभूने काय म्हटलं, मरियाने चांगला वाटाने वाटलं. आता मार्था या ठिकाणी काय आहे, मार्था पळत आलेली आहे आणि मार्था काय आहे, पळत येऊन प्रभूला त्या ठिकाणी वेशीवरच भेटलेली आहे. वेशीवरच त्या ठिकाणी प्रभूला भेटत आहे आणि त्या ठिकाणी काय म्हणत आहे, प्रभूला ती वेलकम करत आहे, प्रभूला ती ग्रीट करत आहे. आणि त्या ठिकाणी प्रभूला बोलून त्या ठिकाणी ती काय बोलते बघा, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. प्रेज द लॉर्ड. ह्या प्रभू सोबत चालणाऱ्या स्त्रिया आहेत. प्रेज द लॉर्ड. यांनी प्रभूचे चमत्कार पाहिलेले आहेत. हे लोक प्रभू सोबत चालणारे म्हणून ते काय म्हणतात, तू इथं असता. त्यांनी आजपर्यंत कोणते चमत्कार पाहिलेले आहेत, आंधळा बरा झाला, लंगडा बरा झाला, पक्षघाती मनुष्य बरा झाला, रक्तस्रावी स्त्री बरी झाली. परंतु त्यांनी अजून हे पाहिलं नाही, त्यांनी पाहिलं की जिवंत सगळ्या गोष्टी बऱ्या होत आहेत, मेलेलं याला काय उठवत नाही. हा काय तिला अजून त्यानं पाहिलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू एक स्वतःच सामर्थ्य प्रकट करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला माहिती ना, प्रभूने ते 2 दिवस का तिथं घालवले, कारण देवाने म्हटलं की तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहणार. प्रेज द लॉर्ड. ते सामर्थ्य प्रकट करण्यासाठी की प्रभू सर्व काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण वाचतो फिलिप्पी 4, तर मला सामर्थ्य देणारा ठाई मी सर्व काय करावं शक्ती, तो सर्व काय करू शकतो आपल्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण का पाहिजे, कारण आपल्याद्वारे त्याला सर्व काही करायचंय. प्रेज द लॉर्ड. नाहीतर देव जगाला, ज्यावेळेस प्रभू येशू आले त्यावेळेस ते जगाला डायरेक्ट प्रगट होऊन पण जगाला जिंकू शकत होते, पण त्यांनी मानव देहच का धारण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज त्याने मंडळी म्हणून त्याने आपल्यालाच का निवडलेलं आहे, आपल्याद्वारेच त्याने जगाला ख्रिस्त प्रगट करा असं का म्हटलेलं, कारण आपल्याद्वारेच त्याला ते तारण व्हावायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आतापर्यंत जे आहे अनेक देवाचे दास, अनेक देवाचे सेवक लोकांनी काय केलेलं आहे, आपल्या प्राणाची किंमत केली नाही, पण देवाचं कार्य पोहोचवलेलं आहे. म्हणून आज जे आहे अनेक राज्यामध्ये, अनेक देशांमध्ये, मी तुम्हाला सांगतो असं कुठलंही ठिकाण नाहीये की जे येशू ख्रिस्ताला जाणत नाही. प्रेज द लॉर्ड. किमान नाव जाणणारे तरी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण या सेवकांच्या, त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या दुःखामुळे, त्यांच्या मरणामुळे आज ख्रिस्त जो आहे जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो आपलं काम आहे ख्रिस्ताला आपल्याला जगामध्ये पोहोचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे देवाचं कार्य जे आहे आपल्याद्वारे घडणं आहे, असं कार्य प्रभूला आपल्या जीवनाच्या द्वारे करायचं आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा मार्था आलेली आहे, तिचा विश्वास प्रभू पाहत आहे आणि तिचा विश्वास पाहून प्रभू तिला काय म्हणते बघा, वाचा ते. येशूने तिला म्हटले 23. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली,
तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. म्हणजे याचा अर्थ ती काम करत होती, पण तिचं सगळं लक्ष प्रभूच्या वचनाकडे. हालेलुया. हो, तिने म्हटलं, प्रभूने म्हटलं तो उठेल. तिने म्हटलं हो उठेल ना प्रभू, मला माहिती आहे तुम्ही बोललेले आहेत, पुनरुत्थानाच्या दिवशी आपण सगळं त्याला पाहू, तो उठेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिने अजून हे जाणलेलं नाही की प्रभू या मृत व्यक्तीला पण उठून बाहेर आणू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू तिने अजून त्या गोष्टी पाहिलेल्या नाही. पाहत असताना पुढे बघा काय म्हणत आहे 25. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रेज द लॉर्ड. 27 पर्यंत. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी बघा प्रभू म्हणत आहे पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू सांगत आहे की मी पुनरुज्जीवित करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, जीवन माझ्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रभू बोलत आहे. आणि पुढे तो म्हणत आहे आणि जिवंत असलेला प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? कन्फर्मेशन. प्रभू कन्फर्मेशन घेते तिच्याकडून. आणि कन्फर्मेशन घेऊन काय आहे? ती त्याला म्हणाली, होय प्रभू, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. प्रेज द लॉर्ड. ती काय म्हणत आहे? मी विश्वास धरला आहे. प्रभू बऱ्याच वेळा आपल्याकडून कन्फर्मेशन घेतात. प्रेज द लॉर्ड. तुला जर वाटतं तुझ्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये असंख्य समस्येचा डोंगर असतो, तो मोठा डोंगर जो आहे तो डोंगर आपण परमेश्वराला सांगत असतो, पण प्रभू आपल्याला प्रश्न विचारतात, तुला असा विश्वास आहे का मी तो डोंगर सारू शकतो? प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्याला विचारतात, तुला असा विश्वास आहे का की हा डोंगर मी सारू शकतो? तुझ्या जीवनामधून मी संकट समस्या दूर करू शकतो, तुला मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा रिस्टोर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असा विश्वास आहे का? आणि असा विश्वास असेल तर प्रभू कार्य करायला सुरुवात करतो. बघा 28व्या वचनामध्ये प्रभू काय करत आहे? असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, 30 पर्यंत. गुरुजी आले आहेत व ते तुला बोलवत आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता. प्रेज द लॉर्ड. बघा येशू अद्याप गावात आला नव्हता. प्रेज द लॉर्ड. प्रभू वाट पाहत. प्रेज द लॉर्ड. मार्था आली, मरियाची पण प्रभू वाट पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आपली वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपली वाट पाहतो की आपण सर्वस्वी कधी प्रभूला आपण बसतो. प्रेज द लॉर्ड. सर्वस्वी आपण प्रभूला केव्हा मागतो? आपली नाराजगी निघून जायची प्रभू वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. मरिया नाराज होऊन बसलेली. प्रेज द लॉर्ड. मार्थेने पण नाराजगीचा स्वर जाहीर केला, प्रभू तुम्ही आले नाही. मरियाने पण नाराजगीचा स्वर जाहीर केला, प्रभू तुम्ही आले नाही. बघा तुम्ही पुढे जर पाहिलं तर मरिया पण येऊन त्याच गोष्टी बोलत आहे. बघा पुढे 31 पासून. जे यहुदी मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हा बस ती पण तीच गोष्ट म्हणते, प्रभूजी आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. पण ती म्हणत नाही, प्रभू तुम्ही आला, अजूनही तुम्ही त्याला जिवंत करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे आहे त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत आहे की प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे. प्रभूला त्या ठिकाणी आपल्याला बारकावे जर का त्या ठिकाणी पाहिले तर लोक गडबडले, ही उठून कुठं पळायला लागली, चालली वाटतंय भावाच्या कबरीकडे पुन्हा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण प्रभूकडे जातो ना तेव्हा लोकांना नाही कळत, लोकांना वाटतं की चालले कुठे रविवारी, है ना. परंतु आपल्याला माहिती आहे आपण कुठे चाललोय? परमेश्वराच्या दर्शनाला चाललोय. प्रेज द लॉर्ड. आपण आपला या ठिकाणी काय आणतो? घराणे आणतो. या ठिकाणी आपण काय करतो? परमेश्वराच्या नावाचं गौरव करतो, गजर करतो. या ठिकाणी काय करतो? परमेश्वराच्या नावाचं उदो करतो. ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्या आयुष्यात दिल्या त्याबद्दल आपण धन्यवाद करतो, या ठिकाणी स्तुती करतो, जयघोष करतो. प्रेज द लॉर्ड. सेम मरिया पण प्रभूकडे गाराणच घेऊन गेली, मार्था पण गाराणच घेऊन गेली. तुम्ही इथं असते तर माझा भाऊ मेला नसता. प्रेज द लॉर्ड. लाजर मेला नसता. प्रेज द लॉर्ड.
आज आपण आपले गाराणे प्रभूकडे नेतो की नाही नेतो? प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू ते गाराणे ऐकतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे जाणाऱ्याला प्रभूकडे जाणाऱ्यांचं प्रभू ऐकतो. प्रेज द लॉर्ड. जे नाही जात प्रभूकडे, जे प्रभूला नाही इम्पॉर्टन्स देत, प्रभू म्हणतो तुम्ही हाक माराल त्यावेळेस मी तुमचं ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण जे प्रभूचं ऐकतात, प्रभू म्हणतो तू हाक मारशील तेव्हा मी तुला उत्तर देईन, हा मी आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला बोलवत आहे, आपल्याला सांगत आहे. आणि जेव्हा पुढे पाहत असताना आपण पाहतो, त्याच्या पुढे वाचा. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या बंधू यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, त्याला याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती काय? प्रेज द लॉर्ड. बस बस बस. या ठिकाणी बघा, येशू ख्रिस्त काय आहे त्याच्यासाठी विवळ झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी तुम्ही जर थोडं सावकाश जर का ते जर वाचलं, त्याचं 33 पासून वाचा ते पुन्हा. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जे आहे त्या ठिकाणी आलेल्या लोकांकडे पाहून, त्या लोकांच्या आक्रोशाकडे पाहून, त्यांच्या रडण्याकडे पाहून जे आहे आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. प्रेज द लॉर्ड. का खवळलेला आहे? कारण की त्यांनी आतापर्यंत देवाची वचनं ऐकली, परंतु त्यानुसार ते कार्यरत झाले नाही. प्रभू आलेला आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो प्रभू प्रभू प्रभू, आणि प्रभू जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, प्रभू जेव्हा कार्य करतो, तरी देखील आपण लक्ष देत नाही. आपल्याला समजतच नाही की हे कार्य प्रभू करत आहे, प्रभूची उपस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू विवळ होतो. अशा वेळेस प्रभू विवळ होतो. आपण काय करतो? प्रभूला सारखे गाराणे करत असतो. प्रभू गाराणे सॉल्व्ह करायला चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे. आणि जेव्हा प्रभू त्या ठिकाणी बोलत आहे आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. प्रेज द लॉर्ड. आता हे येशू रडला अनेक वेळा हा शब्द जो आहे, हा शब्द भाग जो आहे वापरला जातो. येशू रडला कारण की येशू ख्रिस्त जो आहे, तुम्हाला माहिती ना, प्रभू सारखं प्रेम कोणी नाही करत. देवासारखं प्रेम आपल्यावर कोणी नाही करत. प्रेज द लॉर्ड. त्यांचा विवळण पाहून त्याला देखील कळवळा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनामध्ये जो आत्मिक वाढ नाही, त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी प्रमाणे ते आत्मिक थंड अवस्थेमध्ये गेलेला आहे, तेही पाहून येशूला कळवळा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या योजना नाही कळत आपल्याला. प्रेज द लॉर्ड. येशू रडला. येशू रडला हे पाहून लोक काय म्हणत आहे बघा खाली. यावरून यहुदी म्हणाले, पहा याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम आहे. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, त्याला ह्याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती काय? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू रडला. लोक म्हणतात, अरे किती प्रेम होतं ना याचं त्यांच्यावरती. आणि काही लोक म्हणतात की अरे त्याने इतरांना, आंधळ्यांना दृष्टी दिली, इतरांना बरं केलं, मग याला नाही वाचवता आलं ना त्याला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे लोक म्हणतात आता संपलं. प्रेज द लॉर्ड. आता हा काही करू शकत नाही, हा फक्त आशीर्वाद देऊन जाणार आहे आता. प्रेज द लॉर्ड. हा फक्त आता येतो भेटून यांना जे आहे सांत्वन करून हा जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टीचा समय येतो, वेळ येते ना, की आपल्याला वाटतं आपल्या जीवनातली ही गोष्ट डेड म्हणजे काय माहिती का? मृत म्हणजे काय माहिती तुम्हाला? मृत गोष्ट, संपलेली. अजून मृत म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला माहिती, ती मी कधीच रिटेक नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. कधीच मी प्राप्त नाही करू शकत. ती गोष्ट कधीच येऊ शकत नाही. अशी गोष्ट जी आहे, अशा गोष्टींसाठी, अशी गोष्ट जी आहे, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपला उत्साह वाढण्यासाठी, आपला विश्वास वाढण्यासाठी प्रभू आपल्याला बहाल करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण म्हणतो ना आता माझं काही खरं नाही, आता संपलं, आता मला कोणी नाही वाचू शकणार, प्रभू त्या ठिकाणी येतो ना आपल्याला वाचवतो. हालेलुया. शद्रक, मेशक आणि अबेदनगो जाळ्यात टाकले. प्रेज द लॉर्ड. लोकांनी काय टाकलं? जाळ्यात कशाला टाकलं? जाळ्यात त्यांना काय स्विमिंग पूल मध्ये टाकलं होतं? जाळ्यात टाकलं.
लोकांनी म्हणलं आता वापस येत नाहीये, हे मेले, राख होणार. भट्टी 7 पट तापवले गेली. प्रेज द लॉर्ड. काय झालं, ते टाकणारे जळून भाजले, मेले. प्रेज द लॉर्ड. परंतु ती जाळात नाचत आहे, 3 टाकले, 4 नाचत आहे. प्रभू स्वतः त्यांच्या सोबत त्या जाळामध्ये उतरला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने काय केलेलं आहे, त्या जाळाची उष्णता, तीव्रता कमी करून तिथं डायरेक्ट वातानुकूलित असं वातावरण निर्माण केलं आणि एकदम शीत वाटावं असं ते जाळात नाचू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं आपल्याला वाटतं ना आपल्या समस्या खूप डोंगरा एवढा आहे, आता कोणी नीट नाही करू शकत, कोणी नाही समजू शकत, कोणी नाही करू शकत, तिथं प्रभू उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. लोकांचे विचार वेगळे आहेत. प्रेज द लॉर्ड. लोक काही म्हणू. प्रेज द लॉर्ड. हन्ना काय करत होती त्या ठिकाणी, देवासमोर ती देवाची करुणा भाकून ती ढसाढसा त्या ठिकाणी रडत होती. त्या ठिकाणी एलीला काय वाटलेलं आहे, ही काय करत आहे, ही नशा करून आलेली आहे आणि काहीतरी बडबड बडबड करायला लागली. परंतु ती देवाची करुणा भाकत होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जाणतात, परमेश्वराचे संकल्प, परमेश्वराचे नियम परमेश्वर जाणतात आणि त्या पद्धतीनं ते काय करतात, आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला देवाची कार्य, देवाची योजना आपल्या जीवनामध्ये समजून घ्यायचे प्रियानो, की परमेश्वर कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि जेव्हा परमेश्वर कार्य करायला जातो तेव्हा परमेश्वर कसं कार्य करतो बघा पुढे. परंतु येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धूण ठेवलेली होती. येशूने म्हटले, धूण काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते काय. प्रेज द लॉर्ड. बघा त्या ठिकाणी कबर ह्या गोष्टीला दाखवते. कबर त्या ठिकाणी काय आहे, धोंड लावलेली आहे. धोंड तुम्हाला माहिती, धोंड छोटी असते का, मोठी असते. धोंड लावलेली आहे याचा अर्थ काय आहे, बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो, आपण सुद्धा त्या ठिकाणी हात टेकून देतो आणि आपण म्हणतो ही गोष्ट आता कधी होणार नाही. आपण आपला निर्णय बदललेला असतो, आपण आपल्या जीवनामध्ये हे निर्णय करून चुकलेला असतो, ही गोष्ट आता मला कधी मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते धोंड जे आहे आपण लावलेले असते. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा जे आहे आपल्या आसपासचे लोक, आपले सवंगडी, आपले कलिग जे आहे आपलं काय करतात, आपलं खच्चीकरण करतात. प्रेज द लॉर्ड. आता काही करा नाही, आता तुझं होणार नाही, आता तुला मिळणार नाही, चला आता तुझी वाट लागली. परंतु प्रभू काय करतो, तिथून वाट निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय करतो, तिथून वाट निर्माण करतो. यांनी काय केलेले आहे, धोंड लावली. प्रभू म्हणे धोंड काढा, धोंड काढा असं म्हणतात. त्या ठिकाणी लोक म्हणतात, प्रभू त्याला मरून आता 3 दिवस झाले, आता धोंड काढून काय फायदा. मारता स्वतः म्हणते आता जर धोंड काढली तर दुर्गंध येईल. प्रेज द लॉर्ड. देवाचे ज्यांना संकल्प कळत नाही ना, ते काय करतात, ते त्या ठिकाणी निगेटिव्ह बोलतात. प्रेज द लॉर्ड. ज्यांना देवाचे संकल्प कळत नाहीत, ज्यांना देवाची योजना कळत नाहीत, ज्यांना समजत नाही, ते काय करतात, निगेटिव्ह बोलतात. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाच्या संकल्पाच्या आपल्या हातामध्ये पडायचं, देवाच्या हातामध्ये आपल्याला पडणं गरजेचं आहे प्रियांनो. आज लक्षात घ्या, आज प्रभू आपल्याला काहीतरी गोष्ट दाखवत आहे. आज प्रभू आपल्याला सांगत आहे, त्याच्या वचनाच्या द्वारे प्रभू आज आपल्याला बोध करत आहे की प्रभू सांगतो की धोंड काढा. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या जीवनामधून जी निगेटिव्हिटी, जी आपल्या ज्या विचारांची बुरशी लागलेली ना, ती बुरशी आपल्याला काढून टाकायची. कारण ते काय करते, ती बुरशी आपल्या जीवनामध्ये प्रभूला डेव्हलप होऊ देत नाही. ते जे आपल्या विचारामध्ये लोकांचा पगडा पडलेला आहे ना, तो पगडा आपल्याला कधी करू देत नाही करू शकत तुम्ही. आपण पण हात टेकून देतो. प्रेज द लॉर्ड. नाही, ती गोष्ट बाहेर काढा. प्रभू काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. प्रभूने जर सांगितलंय ना हे होणार, तर मग होणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूने सांगितलं ना धोंड काढा, बस आपल्याला एकच काम करायचं, जास्त नाही करायचं. आपण लाजराला जिवंत करू शकतो का? त्या ठिकाणी लाजराला कोणी जिवंत करू शकतं का? नाही, पण धोंड काढू शकतात. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये आपण काय करू शकतो, आपली धोंड बाजूला करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जी गोष्ट नाहीये, जी गोष्ट मिळू शकत नाही, ते मिळवण्याचं किंवा ते उत्पन्न करण्याचं काम कोणाचं आहे? देवाचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हटलेलं आहे, देवाला आपलं कार्य
करू द्या. प्रेज द लॉर्ड. देवाला कार्य करू द्यायची, आपल्याला त्या ठिकाणी संधी द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, पुढे काय पाहायला मिळतं वाचा. यावरून मृताला ठेवले होते तेथून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्यावर करता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. प्रेज द लॉर्ड. बघा काय केलेलं आहे प्रभूने स्वतः कित्ताच दाखवत असताना आपल्याला एक मोठी गोष्ट या ठिकाणी दाखवलेली. काय आहे? प्रभूने प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थना करत असताना प्रभू त्या ठिकाणी सांगत बोलत काय 42 वचनामध्ये बघा, मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे तू माझं ऐकतोस. प्रेज द लॉर्ड. पण लोक समुदायांसाठी मी बोलतो, म्हणजे प्रभू सांगत आहे समस्या जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येतात ना, प्रेज द लॉर्ड, तेव्हा तुम्ही त्या समस्यापासून पळण्यापेक्षा, त्या समस्या धोंड लावून गाडून ठेवण्यापेक्षा तुम्ही देवाला प्रार्थना करा, देव तुमचं ऐकाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने केलेली प्रार्थना प्रभू कधीही नाकारत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू कधी अस्वीकार करत नाही, ती स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने केलेली प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे? विश्वासाने प्रभूला प्रार्थना करायची आहे. अशा समयामध्ये आपल्याला विश्वासाने देवाला सरेंडर व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. देवाला आपल्याला सरेंडर होणं गरजेचं आहे. विश्वासाने आपल्याला प्रभूला प्रार्थना करायची प्रियांनो. आणि त्या ठिकाणी प्रभूने प्रार्थना केलेली आहे, देवाला मागितलेलं आहे. आणि आपल्याला काय पाहायला मिळतं त्याच्या पुढच्या वचनामध्ये 44 वचनामध्ये, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. प्रेज द लॉर्ड. काय झालेलं आहे? ती मेलेला व्यक्ती जो आहे तो बाहेर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवता की प्रभूने माझ्या जीवनामध्ये केलेला आहे, तेव्हा प्रभू आपल्या जीवनामध्ये ती मेलेली गोष्ट देखील प्रभू आपल्या जीवनामध्ये उभी करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतंय ना माझ्याकडे काम नाहीये, तुम्हाला वाटतंय ना मी आजारी, माझा आजार बरा होणं शक्य नाही, तुम्हाला वाटतंय ना की माझ्या जीवनामध्ये मला यश मिळणार नाही, तुम्ही प्रार्थना करा, प्रभू ते तुम्हाला मिळवून देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त विश्वासाने तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता. फक्त प्रार्थनेनं, संयमाने, देवाच्या वेळेची वाट पाहत तुम्ही ते मिळवू शकता. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू त्या 3 दिवसा अगोदर आला असता तरी ते बरा झाला असता, परंतु तो 3 दिवसानंतर लाजर जे आहे मेल्याच्या नंतर 3 दिवस, 4थ्या दिवशी ज्यावेळेस प्रभू येशू आलेला आहे त्या दिवशी त्यांनी महत्कृत्य परमेश्वराचं पाहिलेलं आहे. तुम्ही नाही ठरवू शकत आहे परमेश्वराने कधी तुम्हाला निवडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही ठरवू शकत आहे परमेश्वराने कधी तुमच्या जीवनात कार्य करायचं आहे. तुम्ही नाही ठरवू शकत आहे की प्रभू तुमच्या जीवनात कधी कार्य करायला पाहिजे. देवाला माहिती आहे मला कधी कार्य करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला माहितीये याला कधी उंच करायचंय, देवाला माहितीये याला कधी कुठे कसं युटिलाइज करायचंय. प्रेज द लॉर्ड. देवाला सर्व माहिती प्रियानो. आणि त्या ठिकाणी जसा तो जिवंत लाजर, त्या ठिकाणी मृत लाजर जिवंत होऊन बाहेर आलेला आहे, प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्या काय करतो? मेलेल्या आशा पल्लवित करून प्रभू आपल्याला काय करतो? जीवनामध्ये घेऊन चालतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये प्रभूला कार्य आपल्याला करू द्यायचं आहे. या ठिकाणी त्या जेव्हा प्रभू त्या लाजर बाहेर आलेला आहे, अनेक लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, पण त्यामध्ये असाही एक कळप होता की जो विश्वास न ठेवता त्यांनी काय केलेला आहे? शास्त्री आणि पुरुषांना जाऊन तक्रार केलेली आहे, आता आपलं काही खरं नाही, कारण लोक त्याला आता देव मानत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु प्रभूला त्यांच्याशी घेणं आहे का? नाही. विरोधकांशी प्रभूला काहीच घेणं नाही. प्रभूला त्यांच्याशी घेणं आहे ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्या जीवनामध्ये जेव्हा कार्य करतो ना, आपल्याला प्रभूमध्ये विश्वास वाढण्यासाठी कार्य करतो प्रियांनो. म्हणून प्रभूला समर्पण व्हा, समर्पण करा, प्रभूला समर्पित व्हा आणि प्रभूला समर्पित होऊन प्रभूच्या भयामध्ये स्वतः आणि आपल्या परिवाराला वाढवत प्रभूमध्ये चला. प्रेज द लॉर्ड. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये कार्य होईल. जर नाही प्रियांनो असं नाही केलं तर आपल्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य आपल्याला दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि देवाचं नावाचं गौरव करण्यासाठी प्रभू आजच्या या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय्य करो आणि प्रभू सहाय्य करो की प्रभूचं
जो विश्वास आपल्या जीवनामध्ये आहे तो विश्वास अधिक प्रभूमध्ये प्रबळ होत जाण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करो. चला या समयाला आपण प्रार्थना करू आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. धन्यवाद करतो प्रभूजी, तुमच्या नावाला गौरवितो, उंचवितो, मान महिमा गौरव सन्मान सर्व काही तुम्हाला देतो प्रभू ईश्वराच्या. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत आमच्या नागपुड्यामध्ये श्वास ठेवलात प्रभूजी. ओ लाजराच्या प्रभूजी उदाहरणाच्या द्वारे प्रभू तुम्ही आमची भेट घेतली, धन्यवाद प्रभू. हो परमेश्वराच्या योजना कुणाला कळतात प्रभूजी. हो प्रभू, जो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असतो, जो परमेश्वराच्या नावाचं गौरव करतो त्याला त्या समजतात प्रभूजी. जो परमेश्वराची वाट पाहतो, परमेश्वराचं आज्ञा पालन करतो त्याला त्या समजतात प्रभूजी. ओ कृपा करा, तुमचं ऐकणारं, तुमचं आज्ञा पालन करणारं, वचनानुसार जीवन जगणारं असं जीवन आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा आवादनेचं कुठल्याही गोष्ट घडू देऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतो. ज्यामुळे प्रभूजी आवादनेमुळे प्रभूजी तुम्ही शाऊलाला झुगारलं, तसं आमच्या जीवनामध्ये आवादनेच्या द्वारे आम्हाला झुगारण्याचं काम होऊ देऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतो. दया करा प्रभूजी. ओ धन्यवाद 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 करतो प्रभूजी. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन बसले भाऊ बहिणीला प्रत्येकाला आशीर्वादित करा आणि प्रभूजी या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनाची तुम्ही भेट घ्या, त्यांच्याशी बोला म्हणून तुम्हाला विनंती करतो. ओ प्रभू येशू राजा, ओ दुष्टाच्या सर्व दुष्ट योजना, सर्व डिस्टर्बन्स प्रभू येशूच्या नावात या ठिकाणी खंडित करून प्रभूजी तुमच्या नावाचं गौरव या ठिकाणी नितांत होत राहण्यासाठी देवा तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. दया केली त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ काळ समज सर्व का तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन बसले प्रत्येक भाव बहिणीला प्रभू तुमचा दास या नात्याने मी आशीर्वादित करतो आणि तुमची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्वास जावी असं विनंती करतो प्रभूजी. प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो प्रभूजी. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडान प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. इथून पुढचा समय जो आहे पुन्हा एकदा निकिताकडे देतो.